गावावरनं भेट आली आहे खेकडे. हे खेकडे ना त्यांनी मसाला आणि मीठ टाकून परतून दिले आहेत. आता याला आपण वाटण वगैरे टाकून मस्त चमचमीत रस्सा बनवूया. या खेकड्यांमधील मी हे मोठे डेंगे एका बाजूला काढले आणि हे खेकड्याचे बारीक डेंगे एका बाजूला काढलेत. बारीक डेंगे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यामध्ये लागेल तसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेतली आणि या पेस्टमध्ये अजून ग्लासभर पाणी ओतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. म्हणजे डेंग्याच्या बाहेरच्या सालीची जी कचकच असेल ती सगळी खाली बसेल. पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यावर लसूण टाकला. लसूण चांगला तडतडायला द्यायचा. कांदा टाकला, खडे मसाले टाकले. आता कांद्याचा थोडा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. कांद्याचा कलर बदलला आहे. आता यामध्ये 2 चमचे मालवणी लाल तिखट मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि धना पावडर टाकली. मसाले परतून घेतले आणि ह्यामध्ये जे खेकड्याचे आपण मोठे डेंगे आणि पेंदे काढून बाजूला ठेवले होते ते टाकले. आता जे डेंगे आपण मिक्सरला वाटून बारीक करून घेतले होते त्याचं वरचं जे पाणी आहे ते यामध्ये ओतायचं. तुम्हाला जेवढा पातळ रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता. रश्श्याला छान उकळी आली. आता यामध्ये मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि मीठही टाकलं. मीठ टाकतानाचा थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे. आता अजून 10 मिनिटे हा रस्सा चांगला शिजवून घेतला. पहा, खेकड्याचा रस्सा तयार आहे.